वेदाचे बाबा, तुम्ही एकदा शांतपणे विचार करा ना। ही वेळ भावनेच्या भरात येऊन निर्णय घ्यायची नाहीये, तर ही वेळ प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची आणि ती गोष्ट समजून घेण्याची आहे। तुम्हीच विचार करा, दादासाहेब खरंच असं करू शकतात का? आईसाहेब जे काही म्हणतायत की दादासाहेबांनी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली, त्यांनी अगोदरच विल बनवून ठेवलं होतं, हे दादासाहेबांच्या स्वभावात बसतं का? तुम्हीच सांगा ना। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही दादासाहेबांच्या सगळ्यात जवळचे होतात, तुम्ही सगळ्यात जास्त त्यांना ओळखायचात। दादासाहेब अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा तुमच्याशी शेअर करायचे, घरातला कुठलाही निर्णय असला तरी सुद्धा ते तुमचं मत घ्यायचे। मग इतका मोठा निर्णय घेत असताना त्यांनी तुम्हाला सांगितलंही नाही, असं कसं होऊ शकतं? वेदाजी बाबा, तुम्हाला खरंच हे सगळं खरं वाटतंय का? कधी कधी जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं। मीराच्या बोलण्यात पॉइंट आहे, पण मला विश्वास ठेवावा असं का वाटत नाही? काय येतेस माझ्या मागे मागे? हा, तुला काहीही मिळणार नाहीये। याआधी आली होतीस ना, तेव्हा काही मिळालं? तुझा तो सासरा, तोही असाच आला होता माझ्या मागे मागे। त्याला काय मिळालं माहितीये? मृत्यू। ज्या गोष्टी आपल्या आकलनाच्या बाहेर असतात ना, त्या शोधायच्या नसतात। आणि काही गोष्टी कायम लपूनही ठेवता येत नाही। दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो, दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो, दादासाहेबांचा आत्मा प्रकट हो। किती दिवस टिकणार आहे तुझे खोटं विश्व? आम्ही हे कायमचं संपवून टाकू। हवं तर तू असं समज की आज मी त्याचीच तयारी करायला आली। तुम्ही फक्त स्वप्न बघत राहा। आजपर्यंत ते कोणालाही जमलेलं नाही आणि यापुढेही ते कोणाला जमणार नाही, कळलं? तुम्ही दोघी कवडी, कवडी, थांबूया, पण मला खूप भीती वाटते, बंद करायचं। येस येस ना, अरे मला भीती वाटते, आता बंद कर यार। मी नाही बंद करू शकत आता, हे ऑलरेडी रिच्युअल बिगिन झालंय। आता हे मधल्या मध्ये थांबवलं तर हे खूप डेंजरस आहे, आपल्या जीवावर बेतेल। आणि ऑलरेडी आत्मा येत असेल। दादा, तू आलास का? इथे आलास का दादा? तू आला असेल, मला काय माहित, तुमचा भाऊ आहे। दादा, तुला माझा आवाज येतोय का? मी नर्मदा, माझा आवाज येतोय तुला? हा,
दादा तू तू माझ्या नावावर काहीच ठेवलं नाहीस का रे? हा? पण पण मला माहिती तू तू असं करणं शक्यच नाही. दादा मला सत्य हवंय. तू मला शब्द दिला होता दादा. बोल ना दादा. कोण आहेस तू? कोणी कैद केलं मला? तू काय केलंस मला? मी जिवंत नाही सोडणार तुला. काय बोलते मला काही कळत नाहीये. आरामात सांगा. आत्मा आत्मा आहे तिकडे अथर्व आणि तो मागे लागलाय रे आमच्या आत्मा आहे. आत्मा? कसला आत्मा? अरे अथर्व आम्ही खरं बोलतोय. तिकडे खरंच एक बाईचा आत्मा आहे. तिकडे आहे. आम्ही चौघांनी पाहिलंय. खरंच साडी नेसली होती तिने आणि माझा गळा धरायला आली होती ती. इतकंच नाही सगळे लाईट फ्लिकर व्हायला लागलेले आली ना जोरात त्याचे पडदे उडाल. यांना अंबिकाताई तर दिसली नसेल ना?